नमस्कार. आज आपण सोपान बापू कांचन ज्यांचं आयुष्य द्राक्ष शेतीसाठी त्यांनी महाग्रिप्समध्ये प्रचंड मोठं महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि अतिशय पवार कुटुंबाशी प्रचंड चांगलं 2 पिढ्याचा त्यांचा संबंध आहे. तर त्यांची शेती उरुळी कांचनमध्ये अगदी उरुळीला चिटकूनच आहे. त्यांचं कांचन हॉटेल आहे त्यांच्या भावाचं. तर त्यांच्या मुलाची आज आपण ओळख करून घेऊया. कांचन परिवाराला तसं जर बघितलं तर महाराष्ट्रातला जो फळशेतीमधला शेतकरी आहे तो कांचन कुटुंबाचं नाव माहीत नाही असा शेतकरी महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये असूच शकत नाही. आणि मी तर बापूंचा सगळ्यात मोठा फॅन आहे म्हणण्यापेक्षा मी बापूला कायम आदरस्थानी बघत आलो गेली 15-20 वर्ष झालं. तर त्यांच्या मुलाबरोबर आज आपण त्यांच्या जो नर्सरीचा त्यांचा व्यवसाय आहे इथं उरुळीमध्ये मला वाटतं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर जास्त नर्सऱ्या कुठं असलेल्या तर ती उरुळी कांचनमध्ये आहेत. तर त्यांच्या मुलांनी एवढं सुशिक्षित असून त्यांनी जो व्यवसाय चालू केला आणि बाकीचे पण व्यवसाय त्यांचं चांगलं काम आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ हा व्यवसाय कसा केला. नाव सांगा. माझं नाव आनंद सोपान कांचन. मी महाराष्ट्र नर्सरीमन असोसिएशनचा सेक्रेटरी आहे आणि त्या अनुषंगानेही काम करतो. ह्याला आपण 2017 साली ही नर्सरी चालू केली आणि आजपर्यंत आपण म्हणजे बाहेरच्या व्हरायटी आहेत, फॉरेनवरनं काही रॉयल्टी भरून आणलेल्या व्हरायटी आहेत, देशी व्हरायटी आहेत, टिश्यू कल्चरची झाडं आहेत. आउटडोअरमध्ये चाफ्यात मोठं काम आहे आपलं. चाफ्यासहित रेड मचिरा म्हणून झाडं आहेत आणि इतरही शोभेची फक्त झाडं करतो आपण. फळझाडं काय आपण करत नाही. तसं बघितलं तर आता बापू ज्या संस्थेचे सचिव आहेत किंवा अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये 10,000 विद्यार्थी आहेत. मी आज ते कॉलेज पण त्यांची सगळी बघितली. तर एवढं असताना तुम्हाला शेतीची आवड किंवा नर्सरीच का करावी वाटली? मला झाडांचं प्रचंड वेळ आहे आणि वेगवेगळी झाडं ते कसे होतात, ते का मोठे होतात, काही लहान का राहतात, मग त्याला काय खायला आवडतं, झाडांना नाही ते मुळ्यांना काय खायला आवडतं, त्याचं प्रचंड ओढ आहे पहिल्यापासून. त्यामुळं मी या व्यवसायाकडे आलो. झाडाची आवड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडांची प्रचंड आवड असते. त्यांच्या नर्सरीमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट काय बघितली तर ह्यांच्या नर्सरीमध्ये ग्राफ्टिंग स्वतः केलं जातं आणि छोटे छोटे प्लॅन्ट करून त्याचे बिया टाकून किंवा रोपं घरी तयार केली जाते. त्यामुळं जी क्वालिटी आहे त्याचा जो दर्जा आहे तो अतिशय उत्तम आहे. आणि बापूंकडे बघितल्यानंतर यांच्या आज भेट झाल्यानंतर हुबेहूब बापूची झलक त्यांच्यामध्ये जाणवते शेतीच्या आवडीची. आणि एकटा मुलगा असून पण प्रचंड आनंदानं आनंदी कुटुंब ठेवून ते शेती करतात. आज त्यांच्या कुटुंबाला पण भेटण्याचा योग आला तर म्हणजे अतिशय चांगलं. तर इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना अशीच भरभराटी आणि असंच यश राहावं आपल्या माढा तालुक्यातर्फे, सोलापूर जिल्ह्यातर्फे, कृषी परिवारातर्फे शुभेच्छा देऊ आणि आपण इथं थांबू. चांगलं ते व्हिडिओ चांगलं झालं.